हाय एव्हरीवन. सो आज आहे 1 डिसेंबर आणि मी आज चालली आहे कोल्हापूरला. तर म्हटलं मोठा ब्लॉग करूया, कारण की मिनी ब्लॉग एवढ्यात येत आहे. आणि तुम्हाला मी सांगते खूप बिझी आहे. मेकअपची बॅच चालू आहे, 1 मंथची प्लस ब्राईडची ऑर्डर चालू आहे. आणि आज अक्षरशः माझी तब्येत इतकी खराब होती, म्हणजे मला सर्दी खोकला नाही आहे, सर्दी झाली आहे. बट मी गोळ्या काल आणि आज घेतल्या, कारण की माझ्या ब्राईडच्या ऑर्डरी आहेत बॅक टू बॅक. सो मला आजारी पडून चालणार नाही आहे. आणि काय होते की रोज 2 वाजता 3 वाजता उठायचं, ब्राईडच्या लोकेशनला जायचं, आणि कधी कधी 2-2, 3-3 ब्राईड्स असतात. आणि ते सगळं खूप हेक्टिक होत आहे. आणि ऑफकोर्स होणारच हेक्टिक, कारण की घर पण बघा. उद्या तर मला 9 वाजता मेकअपची ऑर्डर आहे, प्लस त्याच्या आधी स्वामीशी गणेशचा टिफिन, त्याच्यानंतर मग माझी बॅच चालू आहे आणि आमचे हेअरस्टाईल चालू आहेत. जसं की तुम्ही बघू शकता, ज्या लेटेस्ट हेअरस्टाईल आहेत ते सगळं शिकवणं चालू आहे स्टुडंटला. आणि खूप हेक्टिक चाललं आहे खरं सांगते. आणि असं वाटतं ना मम्मी असावी, कारण की मम्मी असली ना इतकं छान सगळं बघते ना, म्हणजे जेवणाचं म्हणा किंवा माझ्या पोरांचं रुटीन. बट मम्मी असणं फार डिफिकल्ट आहे. म्हणजे माझी मम्मी शक्यतो जास्त नसतीच माझ्या घरी, कधीतरी येते. बट ठीक आहे, काय हरकत नाही. एवढे ऐका, 12-13 वर्ष आले लग्नाला, तुम्ही एकदा तरी भेटायला आले का मला? नुसतं फोनवर 13 वर्ष झाले लग्नाला. दरवर्षी मला हे करतात, काय म्हणतात, विश करतात आणि बर्थडेला विश करतात, अॅनिव्हर्सरी करतात, बट भेटायला येतात का कधी मला? राहू दे. कशी तुमची तब्येत? मला फोन करा, मी मटणाचं किंवा चिकनचं, म्हणजे मला जे आवडतं ना, म्हणजे मला जे व्यवस्थित येतं ते करते. औरंगाबाद करणार आहे? अरे कोल्हापूर मध्ये राहतात तुम्ही. वाढून सोडून सगळं खाते तुमची बायको. आणि खूप जणांचे फोन येत असतात. आणि हां, माझ्या मम्मी पप्पांनी स्वामिनीनी आज विसरले, आमची ॲनिव्हर्सरी होती. सो सकाळी त्यांचे फोन किती 12 वाजता आले, ते सगळ्यांशी मी भांडले. यार तुम्ही माझी ॲनिव्हर्सरी कसं विसरू शकत? माझे स्टुडंट नाही विसरले आणि तुम्ही विसरले. मग सगळ्यांचं सॉरी, असं तसं चालू होतं. आणि आत्ता ज्यांचा फोन होता ना, ते खूप खास आहेत माझ्यासाठी. म्हणजे नितेशचे जे पप्पा होते ना, त्यांचे फ्रेंड आहेत. ते एकाच ठिकाणी जॉबला होते. आणि ते न चुकता माझ्या बड्डेला, पोरांच्या बड्डेला, नितेशच्या बड्डेला, आमच्या ॲनिव्हर्सरीला कॉल करतात. आणि मी मुख्य म्हणजे फक्त त्यांना एकदाच भेटलेले, तरी पण आमचं दोघांचं बॉन्डिंग म्हणजे नाही का खूप छान आहे. म्हणजे मला असं ओळख नाही लागत की बाबा कोणी भेटलं असं. त्यांच्याशी तेच बोलत होते, त्यांना मी तक्रार करत होते, तुम्ही येत नाही भेटायला मला, असं तसं. म्हटलं जेवायला यार, मला माहीत लिटरली मी त्यांना इतके वेळा बोलते, बट ते कधीच येत नाही असं. बट कधी कधी असे कनेक्शन्स असतात ना की फोनवरून कनेक्टेड राहतो आपण, थोडंफार जरी बोललो तरी आपल्याला भारी वाटतं आहे की नाही. स्वामीशी गणेशाची उद्या एक्झाम आहे, अभ्यास करून चाललो आहे. तर म्हणजे माझं असं काहीच काय म्हणतात ना, मूडच नव्हता, कारण की खूप तब्येत खराब होती. सो तरी पण आता ह्यांचा अभ्यास वगैरे सगळं चालूच होतं. अगं ते होतं की बाई, अगं पण हे ड्रेस असं वाटत नाही दोघीने उलटं पुलट. अगं पण ते उलटं पुलटं झालं असं वाटत नाही. अगं ते मागं लावू ना गणू हुक. स्वामी तू गणूचा ड्रेस घातलाय. गणू अरे ते उलट घातले ड्रेस. काढा ते. एवढा महाग घेतला होता मी ड्रेस हा. वाटते लग्नाच्या 13 वर्ष झाल्याबद्दल छानच वाटते. काय यू 13 इयर्स झाले बघ. 13 इयर्स.
5 years कसं काय तुम्हाला? मग काय लग्नाच्या आधी पोरं झालते बाई मला. तुम्हाला 10 वर्ष चालू आहे. अरे पप्पा तू डायरेक्ट 49 आहे तुझं. 49 आहे. हो 49 आहे माझं. मला मी सांगते ही कंपास आहे ना, या शाण्याने त्यांच्या पप्पांना ब्लॅकमेल करून घेतलेली आहे. इतकं ब्लॅकमेल करतात ना, हे सगळं BTS आणि हे सगळं आमच्या घरात आहे ना, हे या नाचडीमुळं आहे, या स्वामीश्रीमुळं. कोणाला आवडा हा ये गणू? लहान होतो तेव्हा मला अजून आठवतं 10-10 रुपयाला पाऊच भेटायचे. त्यातले 100 रुपयाचे जे भारीतले असायचे ना, ते कधीच आम्ही घ्यायचो नाही. आणि म्हणजे रे काय तेव्हा किती असं हे होतं ना. आणि आता माझ्या पोरांकडे मी तुम्हाला दाखवते ना, एवढ्या भारी भारीचे कंपास आहेत आणि आम्ही असं खराब झाल्यावर घ्यायचो. या 2 अशा भारीतल्या कंपास आहेत, त्या पण BTSच्या आहेत. काय ते BTS असतं. आम्ही कोल्हापूरमधल्या एवढ्या छान छान हॉटेलमध्ये जाऊन आलेलो आहेत. भरपूर व्लॉग आम्ही केलेच नाही आहेत आणि कोल्हापूरमध्ये खूप छान छान हॉटेल आहेत. तर आज बघूया, आता संडे आहे, आज मी बुकिंग पण नाही केलं आहे कारण की फिक्सच नव्हतं. माझी तब्येत बरी नसल्यामुळं. काय झालं यार, काय झालं देवा, एवढी गर्दी का झाली. हा आमचा मेन एरिया इचलकरंजीमधलं. चालू होती भांडणं, प्रत्येकाच्या घरात होतात, आमच्या पण घरात होतात. आमच्या तर आम्ही एकमेकांना 13 वर्ष झाले सहन करतोय. आणि मी कशी काय राहिली 13 वर्ष लिटरली. ही तर ही ना एक पाहिजे सासूबाई यार. सिरियसली मला यांची मम्मी नाहीये पण हिचा त्रास आहे. तुमची मम्मीच आहे वाटते ती. थोड्या दिवसांनी म्हणाल असं बोलतात काय सासूबाईंना, म्हणाल ती मम्मी आहे ना पप्पांची असं म्हणतात. किती त्रास देते मला सिरियसली. मला सासूबाई नाही येत पण स्वामीश्रीचा एवढा त्रास आहे ना सिरियसली. असं नाही काय खुकमत सकाळी जेवण करताना पण असं टिपिकल सासूबाई नाही का असतात. आता हीच भाजी सकाळी उठल्यावर पण टिफिन करतात. मम्मी ही भाजी काय केली, मला दुसरीच भाजी खायची. ब्लॅकमेल सुरू होतं मला करून. अक्षरशः 15 मिनिटं राहिलेले असतात. त्या 15 मिनिटात ती भाजी चिरण्यापासून तिला फोडणी देण्यापर्यंत ती माझा जीव घेते. एवढी भयंकर. मी लिटरली माझ्या मम्मीने मला एवढं फुलात ठेवलं होतं. वरला फुल काढली खाली काटायचं. माझी मम्मी मला माहिती का, बाई बोर्डाची एक्झाम किंवा कोणती एक्झाम असेल ना, अशी मला तोंडात खाऊ घालायची. मला अजून आठवतं माझ्या बोर्डाची एक्झाम होते, असं मला माझ्या आवडीचे पदार्थ खाऊ घालायची. तुमच्या घरात आल्यापासून आजारी असलं तरी खावं लागतं आपल्या हातांनी. मम्मी ती मम्मीच असते. माहेर ते माहेरच असतं. माहेरच असतं लिटरली. खरं सांगते बायकांनो, आई ज्यांच्या कोणाच्या आता लग्न झालेलं आहे ना, त्यांनी त्यांच्या आईची कदर करा. मला माहिती आहे, एक तर माझी मम्मी एवढी लांब राहते, 12 तासाचं अंतर आहे. जायचं म्हटलं की जीवावर येतं. एनिवेज, तुम्हाला कसं वाटतंय 13 वर्ष माझ्यासोबत राहून? एकदम छान वाटते. घाण वाटतंय यार. हे पोर आहेत ना, आम्ही दोघं होतं एवढं एन्जॉय करायचं. पोर आणि ही म्हातारी झाल्यापासून तर आहे ना, केला तर आम्ही मधून आलो. काय पोर आहे आजकालची. सो आता चला आपण कोल्हापूरला जाऊया. तुम्हाला सांगते, कोल्हापूरमध्ये संडेला जर तुम्ही येणार असाल ना, तर आता हॉटेल तिकडं असतं, तुम्हाला पार्किंग एवढं लांब लावावं लागतं. आणि हे प्रत्येक ठिकाणचंच असणार आहे. शोना मी पर्स घेतली का? ए वाव किती छान आहे. चिनूला घेऊ आपण यातले एक नंतर. हा किती छान आहे. चिनूला घ्यायला पाहिजे. वेस्ट साइड आहे हे कोल्हापूरमध्ये आणि 4th फ्लोअरला निओरा आहे. तिथं बघू आता. हा
जागा होत्या, आपण पुढं होत्या. ते कसं होतं खूप गाड्या पुढं असल्यामुळे ना आम्हाला कळलंच नाही. का बरं लिफ्ट आहे ना आज. आणि इथलं ॲम्बियन्स आहे ना खूप छान होतं. म्हणजे आम्ही जेवायला पण आलतो ना, मस्त होतं. एकदा आलं होतं. तुम्हाला आवडलं ते ना आपण एकदा आलो होतो तायडे. आपण आलतो आठवतं का? हां आता केवढी छोटी लिफ्ट आहे. दुसरी होती ती मोठी होती, पण आम्ही इकडे आलो आणि त्याच्यानंतर मग ते आले. ए हात तिकडे भीती वाटते. 5% काय बसणार आहे तिथं? 5% कॅपॅसिटी दिली. मला भीती वाटते आज गर्दी असणार आहे इकडं. चलो ॲम्बियन्स खूप अरे नाही आहे, व्यवस्थित आहे. नाही इथं बसू ना, आपल्याला इथं आवडतं ना. इथं जावं. कुठं बसायचंय? कुठं जायचंय? रिझर्व आहे बघा, भरपूर रिझर्व आहेत. हे बघा रिझर्व आहेत. परत भेट इथं बघूया, मग त्याच्यानंतर तिकडं जाऊया. हा वरतून पण व्ह्यू छान वाटतो इथनं. इथं पण भारी आहे. कुठं बसायचं? इथं बसायला आहे ना फक्त. अरे तिथं जेवायला नाहीये, तिथं बसायला आहे. तर बसायचं का? फॅन बघा किती मस्त आहे. मोबाईल वैताग आलाय मोबाईलचं लिटरली. तू काय बोलली? तिथं बसणार आहे आम्ही, खेळणार आहे. इथं बॅकग्राऊंड म्युझिक चालू होतं, सो त्याच्यामुळं काय झालं की मला कॉपीराईट क्लेम आलता आणि मग मला परत हा व्हिडिओ एडिट करावा लागत आहे. तर मग मी इथं सांगत होते की इथनं कोल्हापूरचा व्ह्यू दिसतो, या सगळ्या गोष्टी चालू होत्या. आणि स्वामीशी गणेशजी कसं आम्हाला त्रास देतात ते हे सांगत होते. आणि पाठीमागून ते गाणं, कारण की ह्या रेस्टॉरंटमध्ये सगळे मोस्टली इंग्लिश सॉन्ग असतात, त्याच्यामुळे ते कसं होतं की कॉपीराईट क्लेम थोडासा जरी आवाज आला तरी ते कॉपीराईट क्लेममध्ये येतं. आणि खूप छान एक्सपिरियन्स होता. आणि आमची ही 13 कंप्लीट होऊन 14वं लागले वाटतं, कारण की 1 डिसेंबर 2011ला आमचं लग्न झालेलं. मग तुम्हीच काउंट करून मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा की किती वर्ष झाले. आणि कशी दिसते आहे मी ह्या व्हिडिओमध्ये प्लीज सांगा. बिलकुलच काही आयब्रो नाही, काय नाही, तसंच आपलं गेलो होते, कारण की माझे बॅक टू बॅक ब्राईडच्या ऑर्डरी चालू आहेत. त्याच पद्धतीने स्वामीशी गणेशची स्कूल चालू आहे. आणि ब्राईड, शक्यतो माझे ब्राईड असल्यामुळं आम्ही ह्यावेळेस गोव्याला जायचं प्लॅन जे आहे ते कॅन्सल केलेलं आहे. आणि मग आम्ही कोल्हापूरच्या हॉटेलमध्ये आलेलो आहे. तुम्हाला कसं वाटते हे सगळं मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि इथून पुढं जो माझा व्लॉग आहे तो कंटिन्यू बघा. आणि सॉरी की मी व्लॉग अपलोड नाही करत आहे, बट जर तुम्ही इंस्टाग्रामला पाहिलं असेल तर मी तिथं खूप बिझी असते. म्हणजे तुम्ही बघू शकतात, म्हणजे बॅक टू बॅक ब्राईडच्या ऑर्डरी, परत स्टुडंट माझे अकॅडमीमध्ये असं सगळं, म्हणजे नाही का इतकं पॅक शेड्यूल झालेलं आहे ना. म्हणजे तुम्हाला सांगते मी कधी कधी जेवायलासुद्धा मला स्वतःला वेळ भेटत नाही, एवढी मी बिझी झालेली आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतात मी अजून आता तब्येत पण खूप खराब झालेली माझी, बघू शकतात तुम्ही. महत्वाची कामं चालू आहेत ना. काय झालंय? गणूला जा ना खेळायला. मग काय काढू? काय बोलली तू? तर थोडेसे फोटो काढले आणि स्वामीच्या गणेशजीला आता बोललोय की चला आज स्टार्टर आलेला आहे, खाऊन घेऊया. यम्मीवाले स्टार्टर आहे आज. मी यूट्यूब शॉर्ट्स नाही बनवणार आहे. मस्त, खूप छान दिसते मला, तर खाल्ल्यावर कळ. वा, हे काय? ओके ओके ओके.
आणि हे चिकन पटाया आहे. सर्व करा. कसं आहे तायडे? दोनों कसं आहे? दोन्ही पाहिजे. पिल्लू कसं आहे? दोनों कसं आहे? अरे सांग तर. टेस्ट कशी आहे? छान. खाऊ काय आहे? अरे टेस्ट जीभीवर ठेवल्यावर लगेच कळते आपल्याला. पूर्ण खाऊ पोटात ते पूर्ण शोंडी तर बघा आमची. चटणी म्हातारी बघा ही म्हातारी. आमची म्हातारी चिडली. वर्ष लागलं. 14वं वर्ष लागलं. हॅपी अॅनिव्हर्सरी. टेस्ट करून बघते. छान आहे. ऑरेंज फ्लेवर. ऑरेंज का पायनॅपल आहे? पायनॅपल नाही. घरात कधी पायनॅपल पायनॅपल फ्लेवर नाही वाटत. घरात पण खाऊ बघते ना. वेगळं ट्राय करूया म्हणतो. असं आधी नवीन लग्न आलं ना आमच्याकडे पैसे नसायचे ना. आम्ही असं हॉटेल पाहायचो ज्याचं रेट कमी असेल असं. म्हणजे आम्हाला बिल कमी 150-200 पर्यंत. नाहीतर नाही जायचो मोस्टली आम्ही. बट तुम्ही कष्ट केलं तर दिवस पण तुमचे पलटतात. आणि चांगली बायको जर आणली तर तुमचे दिवस पलटतातच. काय ते थोड्या दिवसातच वनवास संपणार आहे की नाही. 14 वर्ष होतील ना. म्हणून मला पण जमणार ना. माझं पण जमणार ना. म्हणजे काय पुढची अॅनिव्हर्सरी ह्याच्यापेक्षा मोठ्या हॉटेल काय माहिती आता. ताजमध्ये. लास्ट अॅनिव्हर्सरी गोव्यात होती. आम्ही गोव्यालाच जात असतो. बट पुढली अॅनिव्हर्सरी आपण ताजमध्ये. बट ऑर्डर असल्यामुळं मग मला कॅन्सल करावं लागतं. त्यांना ते आम्ही 2 स्ट्रॉ द्यायला. असं निवांत अॅनिव्हर्सरी पण सेलिब्रेट करता येत नाही आम्हाला. तेव्हा काही नाही. तेव्हा पैसे नव्हते पण हॅपी होतो. म्हणजे दोघी नव्हते ना. काहीतरी होत असतं आयुष्यामध्ये. सो आता आम्ही एन्जॉय करतो आमची पार्टी आणि कंटिन्यू करतो. आणि छोटासा ब्लॉग केलेला आहे. तर काय बोलू मला काहीच कळत नाही. तू तर काहीच बोलला नाही ब्लॉगमध्ये. बोल की यार. असं वाटतं ना सगळ्यांना मी असं बोलायला हे करते. आम्ही ब्लॉग बंद करते. बाय.